सोशल मीडियाद्वारे समाजात तेढ निर्माण करणाऱ्यास आझादनगर पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे। तसेच समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी आणि कायद्याचे राज्य अबाधित राहावे यासाठी धुळे जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष आहे। कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरू आहे। सोशल मीडिया माध्यमांचा दुरुपयोग करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व घटना घडल्यापासून फरार असलेल्या आरोपीस पुणे येथून अटक करण्यात आझादनगर पोलिसांना यश आले आहे। तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर 2 धर्मात तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाच्या मजकूर पोस्ट करण्यात आल्या होत्या। या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकासह आझादनगर पोलिसांनी पुणे येथून आरोपीला अटक केली आहे। सायबर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की समाजात तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे। जो कोणी सोशल मीडियावर सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असेही सांगण्यात आले। नमस्कार, मी आझादनगर पोलीस स्टेशनच्या सध्या चार्जमध्ये आहे। आझादनगर पोलीस स्टेशनला दिनांक 23/9/24 रोजी एक धार्मिक भावना भडकवण्याबाबत एक गुन्हा नोंद करण्यात आला होता। त्याचा गुन्हा नंबर आहे 240/2024। त्याच्यामधलं कलम आहे BNS 299-353-2। अशा प्रकारे 23/9ला हा गुन्हा नोंद झाला होता। आझादनगर पोलीस स्टेशनचे PI पवार साहेब, API ठाकूर साहेब, तसेच DP पार्टी आणि यांनी LCB आणि सायबर सेलच्या मदतीने अतिशय तात्काळ हालचाली केल्या आणि याच्यामधला जो धार्मिक भावना तेढ निर्माण करणारा जो शोषित आरोपी होता लक्ष्मण बैरागी म्हणून, याला पुणे येथून ताब्यात घेतलं आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे। तर याच्यामध्ये पोलीस विभागाकडून आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना असं सांगण्यात येत आहे की कोणत्याही धार्मिक भावना वाढवणाऱ्या किंवा वादग्रस्त अशा कुठल्याही पोस्ट आपण न खात्री करता सोशल मीडियावर टाकू नये। त्याच्यामुळे गंभीर असे गुन्हे दाखल होतात, आपलं रेकॉर्ड खराब होतं। आता तो हा आरोपी अटक करण्यात आलेला आहे, तरुण वय आहे आणि याचं पुढचं भवितव्य याच्यामुळे यात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे जरा अंधकारमय होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे। अशा प्रकारे कोणत्याही तरुण मुलांनी कुठल्याही याच्यामध्ये तेढ निर्माण होईल किंवा वादग्रस्तपणा तयार होईल अशा पद्धतीने कुठलीही पोस्ट करू नये किंवा कुणाला लाईक करू नये। याच्यामुळे आपल्या शांतताप्रिय अशा धुळे शहराची परिस्थिती याच्याने कायदा सुव्यवस्थेची भडकू शकते आणि सगळ्यांना या गोष्टीचा त्रास होईल। याच्याकरता आम्ही असे आवाहन करतो की सोशल मीडियाचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा। MDTV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट।